हॅलो. 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 श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. म्हटलं तुम्ही डेला काय फोन उचलता का नाही म्हटलं. हा कधी असेल वेळ तर उचलते. आता कुठे आहे ताई तुम्ही, गावी आहे का? हा निघाली आता ट्रेन मध्ये. गावी निघालाय का तुम्ही? नाही आता मुंबईला येते. गावी जाऊन आली तर हा. मोठ्या सासूबाई वारल्या ना. मग हम्म. आता जाऊन लगेच आता मुंबईत चाललीये. मग हम्म. परत कार्याला जाईन. हम्म. बोला ताई ना तुमचे ताई. अनुभव खूप छान असतात, मी खूप ऐकते. हो का. अच्छा. हा. हा. ते प्रोफेसर ताईंचा वगैरे खूप अनुभव छान हो असतो ना. हो हो. हा. सगळ्यांचेच छान असतात. हो सुंदर ताई. माहिती मिळते त्यातनं. हा. हम्म. तुम्हाला शेअर करायचा अनुभव. हो ताई, मला शेअर करायचा अनुभव. कुठून बोलता, काय सांगायचंय? मी पुण्यातून बोलते. पहिलं पण एक वेळा अनुभव शेअर केलेला आहे मी. अच्छा अच्छा. आता काय अनुभव आला आता? ताई मी ना हॉस्पिटलला जॉब करते. तर मला बरं. वेळ मिळेल तसं मी करते सेवा. जसा वेळ मिळेल तसं. बरोबर, अगदी बरोबर. हम्म. आपले कर्म आधी महत्वाचे ताई. हो. आणि माझ्या घरी कोण नसतं. माझी सूनबाई, मुलगा आणि एक छोटं बाळ असतं. तर मग मला वेळ मिळेल तसं मी करते. हा बरोबर आहे, बरोबर मग आहे. हा. माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर खूप माझ्या घरात जरा चिडचिड व्हायची. सुनबाईचं माझं पटायचं नाही. आई आणि मी ग. काही थोडं पण काही बोललं की ती खूप चिडायची. सारखं सारखं म्हणायची मी निघून जाते, मी राहतच नाही, असं तसं अगो काही बाई. बोलायची. हा. खूप चिडचिड व्हायची आणि मग ती असंच भांडण करून 2 महिने निघून पण गेली ती. अरे अरे अरे. हा. हा. निघून गेली आणि 2-3 महिने तिकडं राहिली आणि मला एवढं टेन्शन आलं, एवढं टेन्शन आलं की मला काही सुचायचंच नाही. बाई खूप ग. टेन्शन खरंय आलं ना. हो हो. आणि कशातच लक्ष लागायचं नाही. खूप रडायची मी, खूप रडायची. हा हा. आणि मग कसं काय मला असं तुमचे अनुभव ऐकून 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 मी सेवेत आले. हा मग हा. जशी जशी सेवा करायला लागले तसं तसं थोडा थोडा फरक पडत गेला. अरे मग वा. ती माहेरला गेल्याच्या नंतर मग माझ्या मुलाला फोन करायली की नाही मला तुमच्याकडे यायचंय, मला तुमच्याकडेच राहायचंय. अरे वा, हा. स्वतःहून. हो, स्वतःहून फोन अरे करायली. वा. हा. पण तिचं एकच म्हणणं होतं की सासूबाई जवळ नाही राहायचं मला. अरे म्हणजे तुमच्या बापरे. आईकडे राहायचं नाही. मला दुसरीकडे कुठेही नेऊन ठेवा. मी दुसरीकडे राहते. तुमच्या आईकडे मला नाही राहायचं. अगो बाई. हा हा. मग मुलं कसे थोडंसं हुडच असतात नाही का. हो बायका हो. म्हटलं कसं थोडंसं ऐकतात, हो करतात. हो, तरुण पण मग असतं. तो काय केला, पुण्यातून मुंबईला गेला. मग बायकोला घेतलं. मग माझ्या गावी गेला. मग तिथं राहिला. हा. तिथं राहिल्यावर मग तरी पण मी खूप असं भांडायची वगैरे. तो मला फोन केला तर फोन उचलायचा नाही. त्याने खूप त्रास दिला मला पण बायकोचा ऐकून नाही का. फोन नाही अगो उचलायचा, बाई. काय हा नाही. हा हा. माझं लक्ष लागायचं नाही. खूप मला रात्र रात्र उठून बसायचे ताई मी. आई ग. हा, मी झोपायचे नाही. कसं रात्र उजाडायची ती मला काही कळायचं नाही. अरे आणि बापरे. असं हा. करत मग तुमचे युट्यूबचे मग मी ऐकत ऐकत ताईंचे सगळे अनुभव ऐकत ऐकत कसे काय मी सेवेत आले तेच मला कळलं हा नाही. हा. आणि मग जसं जसं मी सेवा करत गेले गेले तसं तसं मग हळूहळू तो मग मग मुलगा मला बोलायला लागला, हे करायला लागला. मग आता मी तिकडे गावाला जाते, करते. आता पण ते दोघेच राहतात गावाला. हा हा. आणि मग अच्छा. आता आणि मग तिला काय मग लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या नंतर बाळच राहत नव्हता. मी माझा अनुभव शेअर केला होता बघा तुम्हाला. की अच्छा. हा हा. मी 11 गुरुवार पकडले ताई आणि बाळ झालं म्हणून. आई ग. हा, हा. आता मुलगी 1 वर्षाची आता छान राहते. मग तुमच्यात राहायला लागले आता? नाही नाही, ते दोघ जण गावी राहतात, मी पुण्यात राहते. अच्छा. हा, मग आणि मुलगा गावी ते कसं काय उदरनिर्वाह काम काय करतात मग? तो काम करतो मॅडम ताई, तो काम करतो. हा. आणि तिथं म्हणजे कसं आजूबाजूला माझे भाऊ पण राहतात ना. अच्छा अच्छा. आणि त्यामुळे ते पण लक्ष ठेवतात जरा. त्यामुळे तो तिथं रूम भाड्याने घेऊन तो तिथं राहतो गावी. अच्छा अच्छा आणि अच्छा. मी पुण्यामध्ये मी एकटीच राहते. आणि ताई मी खूप वाईट दिवस काढलेत. माझे मिस्टर माझा मुलगा पोटात असताना एक्सपायर झालेले आहेत. बाप रे. हो, मग तेव्हापासून ह्या तरी मुलावर. जाणीव नाही बघा. तरी पण आताच्या मुलींना जाणीव राहते का ताई सांगा. नाही त्या तर नाहीच जाणीव ठेवणार ताई. हं. काय म्हणजे कुठे कुठेपर्यंत संबंध नसतो. आता हां, पूर्वीचे दिवस नाही राहिले. आपला काळ वेगळा होता. हां. आपण जाणत होतो की नाही हं. सासूला हं, हं. त्रास झाला असेल म्हणून ती बिचारी अशी वागते, असं तसं विचार आताच्या मुली नाही करत. नाही आता समजून घेत तुम्हाला ताई. सांगू का, आता काय हां, करायचं, हां. एकदा लग्न झालं ना की हं, आपण त्यांना काही चांगलं पण शिकवायचं नाही आणि वाईट पण हं. शिकवायचं नाही. नाही ताई, मी आणि आता आपली काहीच स्टोरी बोलत नाही. पण सांगायची नाही त्यांना, मी किती त्रास हां. काढला आणि काय. कारण हं, हं. त्यांना काय म्हणजे
त्यांचं जग वेगळं आहे ना आता हो सध्या. हो हो हा, मी काही मग लक्षात ते देत नाही जेव्हा आता. ना ताई, ते जेव्हा ह्या अनुभवातनं संसारातनं निघायला लागतील ना, हं त्यांना हं आपोआप स्वामी बुद्धी देतील आणि मग की ताई हा हा असं करत करत मग हळूहळू मला बोलायला लागले, करायला लागले. मग मग मला समजलं की ती दवाखाने करतायत, हे करतायत बाळासाठी. मग मी थांबवलं. मग मी 11 गुरुवार केले. मग तिला दिवस बघा. राहिले. मग आणि हा. डिलिव्हरी करायला कोणच नको ताई तिला, नाही का. तिचे आई वडील वारलेले, तिला भाऊ नाही, काही नाही, फक्त 3 अय्या. बहिणी आहेत. हो आणि मामा मामी आणि आजी. तर ती लोक लग्न झाल्यापासून 4 वर्ष झालं एक फोन पण तिचे मामा आणि मामी करत नाहीयेत, आणि तिला मग ती विचारत नाही राहत काय. कोणाकडे होती मग? इथून निघून गेली तर नाही ती कोणाकडे राहिली? मामाकडेच राहत होती ती. ती स्वतःहूनच निघून गेली होती आणि हा ती इकडं तिकडं जाईल म्हणून भांडण झालं ना, त्यावेळेस मी माझ्या भावांना सांगितलं की हिला हिच्या घरी नेऊन सोडा. हा. कारण ती जर इकडं तिकडं गेली तर आपल्यावर मोठं संकट येईल. ते बरोबर. पुढं चालून खूप आपल्याला त्रास होईल. खरं मग हल्ली माझ्या तर हां. धोकेदायकच आहे सगळं. हो बरोबर आणि आहे. मग माझ्या भावांना मी बोलवून घेतलं आणि म्हणलं, "हे काय ऐकत नाही, खूप भांडणं करतीये माझ्यासोबत. हिला हा. हिच्या घरी नेऊन सोडा." आणि तिला हम्म. तिच्या घरी नेऊन सोडली मग. हा सोडल्यावरती 2-3 महिने राहिली आणि परत नवऱ्याला सारखीच फोन करून यायला लागली ती. हा पण हा ते हा झालं. परत मग दोघं राहायला लागली आणि मग ते हा. बाळ राहिलं तर मग आता डिलिव्हरी कोण करणार? हो 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 हो. आणि मग ती काय माहेरी जायला तयार नाही त्यावेळेस. हा तिच्या हा तिचे मामा मामी पण काही हा डिलिव्हरी करणार नव्हते आणि ती जायला पण तयार नव्हते. हा तर हा हा. ताई मी पुण्यातून गावी गेले. मी माझं काम सोडलं. 4 महिने राहिले. मी तिची डिलिव्हरी केली. तिथं 4 महिने राहिले मी. बाई हां. कमाल. आणि परत मग बाळ 4 महिन्याचं झालं तर मग माझे थोडेसे कुलदैवताचं वगैरे होतं. मग ते केलं मी. जागरण बापरे. गोंधळ होतं. 2 महिन्यांनी परत मी आले इथं. तर माझं बाई. पी-एफचं पण काम होत नव्हतं ताई. माझं पी-एफचं काम होत नव्हतं. मग मी 4 महिने नुसतं सायबर कॅफे बघा. पी-एफचं बापरे. पण काम होत नव्हतं. माझं काम पण सुटलं 4 महिने आणि नंतर काय केलं ताई मी, मला आठवलं मग तिथं हा गावी गेल्यावर छोटंसं मंदिर होतं स्वामींचं. हा मग हा मी हा तिथं गेले आणि स्वामींच्या पुढे हात जोडले, की स्वामी आई माझं एवढं पी-एफचं काम होऊ द्या. मला चांगला जॉब लागू द्या. मी तुमचे 7 पारायण करेल असे बोलले मी. हा आणि हा तेव्हा तेव्हा बोलले मी गावाकडून येऊन 15 दिवस पण झालं नाही. मी आले की दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला. हा. 15 दिवसात ताई माझं पी-एफचं फॉर्म झालं. अरे वा. हो आणि ₹1.5 लाख माझ्या अकाउंटवर पडले मग. आणि बापरे. मग जिथं मी पहिलं काम करत होते ना ताई, मी तिथं कॉल केला तर ती लोकं मला घ्यायला तयार नाही. का तर 4 महिन्याचा गॅप पडला ना. ती लोकं हा मला हा घ्यायला हा तयार हा नव्हते. हा हा. हां. आणि बघा. मग मी खूप रडायची ताई, खूप रडायची. रोज बाई एका ग. ठिकाणी जायची काम शोधायला, रोज एका ठिकाणी जायची. अरे बापरे. हा हा आणि मग असंच जिथं पहिले मी काम करत होते तिथे एक सुपरवायझर होते. मग हा मी हा. त्यांना कॉल केला तर ते म्हणले, की "आहे मावशी इथं काम, हा पण बघा आता थोडंसं नाही का." मी पहिलं हाऊसकीपिंगचं करायची आणि तिथं पेशंट केअर आणि हाऊसकीपिंग हे दोन्ही पण करायला लागायची. हा 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 हां. तर तिथं म्हणले, "तुम्हाला पेशंटचं पण काम करावं लागेल." तर मी काय विचार केला, म्हणलं, "ठीक आहे, असू द्या. हा हा. मला चालेल," म्हणलं, "मला कामाची बरोबर. गरज आहे," खरंच म्हटलं. आहे. अगदी बरोबर. आणि तिथं कामाला लागले ताई मी. आता तिथं पण मला वर्ष होईल, पण एवढं छान काम आहे ना, अरे वा. म्हणजे आणि मग पेशंटला इकडे मदत तुमचं करायची. घर वगैरे स्वतःच आहे ताई? इथं पुण्यामध्ये माझं स्वतःच घर आहे ताई आणि वा. पुण्याला ती लोकं भाड्यानं राहतात. हा हा. आणि मग मी ज्यावेळेस मग ते बाळ व्हायच्या अगोदरच मग मी एक 2 वर्ष झाले असतील, मी गावाकडे जागा पण घेतलीये अच्छा. आणि त्याचं बांधकाम आता अर्ध झालंय, अर्ध राहिलंय. होईल होईल. ते पण हां. होईल. आणि खूप ताई मला असं संकट पण माझ्यावर यायची, पण लगेच कमी. संकट स्वामी आले 2 आहेत ताई दिवसांनी आपले. लगेच कमी स्वामी. व्हायचे ताई. हा, स्वामी आपली हां, थोडी परीक्षा बघतात, पण ते हां. दयाळू आहेत. परत आपले येतात ते दिवस चांगले. आणि खूप वाईट दिवस काढलेत ताई मी, खूप वाईट दिवस बघा. काढलेत. पण जसे शेवट आले ना, तसं खूप माझं चांगलं झालंय. हो ना. मी हां, मग माझा आता सून मुलगा बरी वागते ताई? आता थोडीशी बरी आहे ताई, पण आता गेलं तर थोडंसं राहा म्हणते मला. आणि हा. मी ज्यावेळेस तिकडून येते त्यावेळेस रडते ती, "आता जाऊ नका, राहा हो आणखीन का. 2 दिवस," अरे वा. असं म्हणते. म्हणजे बघा. तिच्यात बराच फरक पडलाय ताई, बदल आता झाला. बराच फरक होईल पडलाय. होईल. अजून अनुभवाने शहाणं होतं माणूस. हां. ते आणि तरुण पण अल्लड पण असतं ना. आता जसं तिला बाळ झालंय ना, तशी आता व्यवस्थित आहे ती, राहते अरे छान वा आता. वा वा. हं. आणि तुमचं किती वय आहे ताई? माझं आता 48 आहे ताई माझं. फार कमी वयात तुम्हाला हे आलं सगळं. सगळं म्हणजे काय काय, ना. मिस्टर ज्यावेळेस लग्न झालं, मिस्टर 1 वर्षातच म्हणजे एक्सपायर झाले बापरे. माझे. बघा. तेव्हापासून ही मुलगा माझ्या पोटात होता 9 महिन्याचा, तेव्हापासून मी राहिलेली आहे ताई. बापरे. कमाल पण कमाल. स्वामींनी मला खूप साथ दिली, खूप साथ दिली आहे ताई. हो ना.
देणार आणि अजून इथून पुढे देणार ताई. आणि कुठलं पण मला संकट आलं ताई तर मी हात जोडून म्हणते की मी तुमचे 7 पारायण करीन, 11 पारायण करीन, मी संकल्पयुक्त पारायण करते. तर ते हा. माझे सगळे जे पण मी बोलल ना ती सगळी इच्छा माझी पूर्ण होती. हा ना, हा. खूप छान, खूप छोटे छान ताई. छोटे खूप अनुभव आहेत ताई माझे, छोटे नाही, छोटे शेअर खूप करायचे अनुभव ताई. आहेत. आपला हा टायमिंग पण आहे रात्री 9 ते 10चा, हा तेव्हा हा. सांगत जा. हा. हो ताई, ठीक आहे. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. थँक्यू.